मम्मी काय करते? आ भाजी भरते. अच्छा. दादा कुठं? दादा तिकडे. कुठे नाही होता, खेळायला गेल्या वाटतं ना. मी भी जाऊ? मी भी जाऊ? कुठं जाती रानू माझी? कुठं जाती तू? छान छान खेळणार. कुठं जाती? खाली सायकल. साईच्या स्कूलला लागलेली आहे आता सुट्टी, कारण नाताळ चालू आहे. तर आता सर्व स्कूलला सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. तर साईला कालपासून सुट्टी लागलेली आहे. आणि आता सुट्टी लागली की आम्हाला एकच काम आठवतं, ते म्हणजे आम्हाला खेळायला जायचं असतं. तर इथे त्याचं चालू होतं, मम्मी मला खेळायला जायचं, मी सायकल खेळायला जाऊ का. खूप त्याला सायकल खेळायला आवडते, त्यामुळे सतत तो सायकलीच्या मागे राहतो. सिंगल सायकलही घेतलेली आहे त्यांनी, एका पायावरती जे आपण चालवतो तशा पद्धतीची सायकल त्याच्याकडे आहे. पण या दोन्ही सायकली त्याला कंटिन्यू खेळत बसायच्याच असतात. तर म्हटलं जा तू, मी माझी कामं करून घेते, कारण खूप सारं मध्ये मध्ये त्याचं चालू असतं. तर इथे मी त्याला सायकलला पाठवलं, भाजी वगैरे सर्व साफ करून घेतली, डोक्यांना तेल लावून घेतलं, कारण छान असं तेल केसांमध्ये मुरले की आपल्याला दुसऱ्या दिवशी केस धुईला येतात. तर केसांना तेल वगैरे लावून घेतलं आणि नंतर लगेच लागले हॉलची साफसफाई करायला. भरपूर दिवस झालं मी ठरवलं होतं की हॉलची साफसफाई करायची. म्हटलं चला आता शाळेंना पण सुट्ट्या लागलेल्या आहेत, सकाळी शाळेंची काही धावपळ नाही, तर म्हटलं आधीच आंघोळीच्या आधी हे सर्व कामं करून घ्यायची आणि नंतरच बाकीचं आवरून घ्यायचं. तर इथे मी सर्व पडदे वगैरे काढून घेतले आणि झाडूनही इथे साईडला स्वच्छ असं सर्व करून घेत होते, कारण जाळ्या वगैरे होत राहतात. घरामध्ये धूप आपण लावत राहतो, त्याचं खूप सारा धूर होतो आणि त्या धुरांमुळेच घरामध्ये जाळ्या होतात. ॲक्च्युली तसं दरवाजा तर बंदच राहतो, कारण दार कंटिन्यू उघडं नसतं. सिटीमध्ये आपण शक्यतो दरवाजा उघडे ठेवत नाही, त्यामुळे तेलकट वास वगैरे आणि त्याचं जरासे धूर आपल्या घरामध्ये राहतो, तर त्याची जाळी पकडल्या जाते. त्यामुळे अधूनमधून मी वेळ भेटला की सर्व साफसफाई करायला घेतच असते. तर आजही म्हटलं चला आता शाळेला सुट्ट्या लागल्यात, तर आता पटकन सर्व कामं आवरून घ्यायचे आणि साफसफाई करून घ्यायची. तेवढेच 8-4 दिवस आपल्याला वेळ भेटतो, कारण सकाळचं स्कूल असलं की सकाळ सकाळी धावपळ असते आणि हे बाकीचे कामं राहून जातात. तर सगळे पडदे वगैरे काढून घेतले आणि निर्म्यात घालून ठेवलेले होते. तरी पडदे मी आता धुतलेले होते दिवाळीनंतर, त्यामुळे मी लगेच मशीनला घातले, कारण जास्त मळलेले असले की मी हाताने धुते, पण आज धुतलेले मळलेले नव्हते त्यामुळे लावले मशीनला.